वोट चोरी के मामले में उल्टा चोर कोतवाल को डांटे वाली कहावत बार बार चरितार्थ हो रही है। खुद चुनाव आयोग इसके उलट काम कर रहा है। अब लोकतंत्र को बचाने और हमारे संवैधानिक अधिकारों को जगाने के लिए बुंडाला जिले में वोट चोरी रोकने के लिए मैराथन का आयोजन किया गया। चिखली में नगरपालिका और पुलिस प्रशासन की अनुमति के बावजूद सत्ताधारी दल ने अजीबोगरीब बैनर लगाकर विवाद खड़ा कर दिया। गणेश उत्सव के दौरान सत्ताधारी दल के विधायक और कार्यकर्ता आपस में बहस कर रहे थे तो उनके खिलाफ मुकदमा दर्ज करना जरूरी था, लेकिन उल्टा कांग्रेस पार्टी के आयोजक पर ही मुकदमा दर्ज कर दिया गया। इससे साबित होता है कि देश के बाद जो है जिले में भी वोटों की चोरी हुई है, ऐसा कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सबकान ने कहा। संवाददाता अनिल बयाल की रिपोर्ट। सिद्ध होत असल्याचे वारंवार पुरावे मिळत आहेत। निवडणूक आयोग स्वतः हा उलटे कांगावे करत आहेत, उलट्या बोंबा ठोकत आहेत। हे सर्वश्रुत असताना आता लोकशाही वाचवण्याकरता आणि आपापला संविधान अधिकार जो आहे हा जागृत ठेवत असताना मी धावतो मतदान चोरी विरुद्ध, मतदानाची चोरी थांबवण्यासाठी मी धावतोय, अशा प्रकारची मॅरेथॉन स्पर्धा ही बुलढाणा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आली। मात्र जे चिखली अत्यंत सभ्य राजकारणाचं एक केंद्र म्हणून जे ओळखलं जात होतं, तिथे उलट गुन्हे जे आहेत हे संयोजकांवरच दाखल करण्यात आलेले आहेत। नगरपालिकेची परवानगी होती, पोलिसांची परवानगी होती, बॅनर जे होते त्याची नगरपालिकेची परवानगी होती। हे असताना त्या ठिकाणी विचित्र स्वरूपाचे बॅनर लावून जो नाहक एक वाद निर्माण केला गेला आणि गणपतीसारखे उत्सव असताना जर सत्ताधारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार जर अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर हे दुर्दैवी आहे। देशामध्ये मतांची चोरी झाली हे खरं आहे आणि आता बुलढाणा जिल्ह्यात आणि चिखलीत चोरी झाली असं म्हटल्यानंतर ज्या संयोजकांवरच गुन्हे दाखल करण्याची जी एक पायंडा पाडला, यातून हे स्पष्ट होत आहे की खरोखर मतांची चोरी ही झालेली आहे आणि ये सरकार निकम्मी है, ये सरकार हमसे डरती है और पुलिस को आगे करती है, ही घोषणा जी आमचे कार्यकर्ते देतात ती वस्तुस्थिती ज्यांनी खरी असल्याचं हे आढळून आलं। वेगवेगळे गुन्हे दाखल केले, त्या दाखल करण्यामध्ये कुठेही लोटपाट नाही, कुठेही मारामारी नाही, तेही गुन्हे दाखल झाले। कुठलेही स्फोटकं नव्हते, कुठल्याही शासकीय त्यामध्ये संपत्तीला कुठेही बाधा आली नाही आणि अशा परिस्थितीत शासकीय संपत्तीचं नुकसानसारखे गुन्हे दाखल झाले। स्फोटकं उडवण्यासारखे जे दहशतवाद्यांना ज्या कलमा लागतात त्या दहशतवाद्यांसारखे गुन्हे हे जर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या विरोधात दाखल होत असतील तर हे बाब अत्यंत संतापजनक आहे। काँग्रेस हे सहन करणार नाही आणि सरतेशेवटी माणुसकी, मानवता हा पण एक महत्त्वाचा विषय असतो। राहुल बोंद्रे हे कमी वयाचे आहेत, त्यांचा सभ्य सुस्वभावी अशा स्वरूपाचा त्यांचा स्वभाव आहे। राजकारणामध्ये कोणी कोणाचा विरोध करूच असू शकतं, मात्र राहुल बोंद्रेसारखा एक तरुण ज्यांचं वय कमी आहे, ज्यांचे मुलं अजून शाळेत शिकतात आहे, एक मोठ्या परिवारात